हेलो एंड वेलकम टू सी न्यूज एंड माई टीवी। मैं हूं लता शर्मा और आप देख रहे हैं कोरोना अफेक्ट्स ये शो। इस शो में कुछ दिन पहले मैंने लाया था एक स्पेशल इंटरव्यू आप सबके सामने, जो थे हर्ष शाह इनके साथ। जी हाँ, इस इंटरव्यू में मैंने हर्ष शाह का इंटरव्यू लिया था, जो है एक यंग एंटरप्रेन्योर और उनकी एज बहुत छोटी थी और इस छोटी एज में उन्होंने सैनी स्टैंड हमारे सांगली में क्रिएट किया था। उसी तरह से आज का जो स्पेशल शो है, स्पेशल इंटरव्यू में मैंने लाया है यश मखदूम को, जिनकी एज छोटी है, बहुत छोटी है। जी हाँ, वो भी 23-22 ईयर्स ओल्ड है और इस छोटी एज में वो एक यंग एंटरप्रेन्योर है और इस कोविड-19 के चलते, इस लॉकडाउन के चलते सांगली में वो लोगों को कैसे मदद कर रहे हैं अपने प्रोडक्ट्स के जरिए, इसके बारे में मैं आपको जानकारी देने आई हूँ। सो यश, आपका बहुत बहुत स्वागत है हमारे इस शो में, जहाँ पे हम आपके जो प्रोडक्ट्स हैं उसके बारे में हम जानेंगे। तो आप अपना इंट्रोडक्शन खुद ही सारे जनता को दे दीजिए। माझं नाव आहे यश दीपक मगदूम. मी सांगलीचाच राहणार आहे, विश्रामबाग एरियामध्ये. माझा स्वतःचा एक स्टार्टअप चालू केला आहे मी लास्ट इयरपासून, ज्याचं नाव आहे डॅम 3Ds, जे आहे 3D मॅन्युफॅक्चरिंगवरती डिपेंडेंट. 3D मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय? जेव्हा आपण एक ऑब्जेक्ट बनवत असेल तेव्हा आपण ॲड करणार एक बाय एक लेयर एका रॉ मटेरियलपासून, जे की आहे ऑपोजिट हे ज्या सबस्ट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंगच्या, जे आपण लेथ मशीन करतोय किंवा फर्निशिंग मॅन्युफॅक्चर करतोय तेव्हा त्याच्या ऑपोजिट. मग हा जो स्टार्टअप आहे 3D प्रिंटिंग, हे मी छंद म्हणून चालू केलेलं लास्ट 3 वर्ष झालं. पण मग नंतर कळालं की ह्याला आपण बिझनेसमध्ये कन्वर्ट करू शकतो, जे बाहेरचे देशातली माणसं करायला लागल्यात. त्यामुळे मग लास्ट इयरमध्ये आम्ही नोव्हेंबरला हे बिझनेसमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि तेव्हापासून आमच्याकडे खूप डिमांड पण चालू आहे. ओके, डिमांड की अगर बात करें कि आपने कहा कि नवंबर से आप चल रहा है, 2 महीने से ज़्यादा हो गए हैं, तो आपके प्रोडक्ट्स जो हैं 3D प्रिंटिंग के, वो काफ़ी ज़्यादा मायने रखते हैं यहाँ पे। हाँ. इसके लिए मैं आज आपका इंटरव्यू ले रही हूँ, क्योंकि ये जो प्रोडक्ट हैं ये हमारे जो कोरोना वॉरियर्स हैं उनको काम आएंगे। तो आपके प्रोडक्ट्स के बारे में कुछ बताइए हमें। 2 महिन्याआधी जेव्हा कोरोना व्हायरस एंटर झाला, तेव्हा अमेरिकामध्ये एक आहे जे इन्व्हेंटर जोसेफ प्रुसा, ज्यानं 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी चालू केल्या. मग त्यांनी काय केले की फ्रंटलाईन डिफेन्सला जे असतील त्यांच्यासाठी आपण एक मास्क प्रोव्हाइड करायचा, की फेस शिल्ड प्रोव्हाइड करायचं डॉक्टर्सला. कारण तेव्हा सगळं मॅन्युफॅक्चरिंग थांबलेलं. कारण जे काही मॅन्युफॅक्चरिंग असेल मास प्रोडक्शनचे, म्हणजे दिवसाला 1000 प्रोडक्ट्स, 2000 प्रोडक्ट, ह्याला माणसांची पण गरज जास्त असते. मग आत्ता लॉकडाऊनमुळे माणसं अवेलेबल नाही आहेत प्रोडक्शनसाठी. मग फ्रंटलाईन डिफेन्सला आपण असं ठेवू शकत नाही बिना ह्याचं प्रोटेक्शनचं. प्रोटेक्शन नेसेसरी आहे. मग आता जे काही कम्युनिटी आपल्याकडे अवेलेबल आहे, आता 3D प्रिंटिंग कम्युनिटी म्हणली नाही तर सांगलीमध्ये दोघा तिघांकडे आता अवेलेबल आहेत मशिनरीज, हाय क्वांटिटीमध्ये पण मशिनरीज अवेलेबल आहे. मग जोसेफ प्रोसाचं जे डिझाईन होतं फेस शिल्डसाठी, ते त्यांनी असं काही बनवलेलं. मग हे जर त्यांच्याकडे डिमांड खूप वाढलेली आहे, त्यांच्याकडे कसे मशिनरीज खूप अवेलेबल आहेत, दिवसाला त्यांच्याकडे जरा कमी, त्यांचं स्वतः मशीन मॅन्युफॅक्चरिंग करतात, त्यांनी मशीन रिसेल पण करतात. त्यामुळे त्यांच्याकडं ॲट अ मोमेंट 1000 मशीन अवेलेबल आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे त्यांनी एका दिवसात 1000 प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करू शकतात. मग हे कसं होतं, हे 2 तासाला एक प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होतोय. मग आपल्याला इकडं कसं मशिनरीज कमी आहेत सांगलीमध्ये, मग आपल्याला जर एका दिवसात जास्त पार्ट्स बनवायचे असतील तर मग आपल्याला ह्याचं डिझाईन पण चेंज करायला लागणार होतं. मग ह्याचं आम्ही डिझाईन चेंज करून एवढं कॉम्पॅक्ट डिझाईन बनवले आहे. इथं 3D प्रिंटिंग कम्युनिटीमध्ये मिरर्समध्ये आपल्याकडे जे डेव्हलप आहेत माणसं, त्यांच्या हेल्पनुसार आम्ही हे बनवलेलं आहे डिझाईन. ISO पेटेंटेड डिझाईन आहे, जे की सरकारने मान्यता दिल्या प्रोडक्शनसाठी. मग हे जे आम्ही लास्ट मंथमध्ये आणि आत्ता पण प्रोडक्शन चालू आहे आमच्याकडे हे जे 3D प्रिंटिंगमध्ये. सो आपका ये जो प्रोडक्ट है, जिसके बारे में आपने सारी इन्फॉर्मेशन दी, आप मुझे इसका डेमो दिखा सकते हैं? आप मुझे पहन के दिखा सकते हैं? डेमो है ना? ओके, सो ऐसे इसको पहनते हैं? हाँ. इसे क्या हेल्प होगा, आप मुझे कोरोनाचा जे अहवाल आलाय की जेव्हा आपण कोरोना इफेक्ट करतो तो सगळ्यात जास्त फेसला इफेक्ट करतो, कारण फेसपासून कोरोना जास्त स्प्रेड होऊ शकतो. मग फ्रंटलाईन डिफेन्सला आपल्याकडे जी माणसं आहेत, नर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, परत पोलिसमॅन आहेत, परत आपण ज्यांच्याबरोबर जास्त इंटरॅक्ट करतो, म्हणजे आता या लॉकडाऊनच्या काळात आपण वेंडर्स, स्ट्रीट वेंडर्स, म्हणजे ज्यांच्याकडनं भाजी घेतो त्यांच्याबरोबर पण आपण कॉन्टॅक्टमध्ये असतो. मग त्यांना हे प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे, कारण ती माणसं एका पॉईंटवरनं दुसऱ्या पॉईंटपर्यंत ट्रॅव्हल करत असतात. मग ट्रॅव्हल करताना कसं चान्सेस आहेत कोरोना व्हायचे. मग त्यांना आपल्याला पहिला हे प्रोव्हाइड करायला लागणार. जे आपले फ्रंटलाईन डिफेन्स आहेत, पोलीस आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांना हे गरजेचं आहे खूप. सो अभी जैसे कि आपने कहा कि फ्रंट लाइन डिफेंस जो आपका है उन्हें ये ज़्यादा यूज़फुल होता है, तो कहा कि ये जो फ्रंट लाइन डिफेंस है उनके लिए बहुत ही ज़्यादा ज़रूरी होता है। तो ये जो आपके मास्क हैं वो जो वॉरियर्स हैं हमारे सांगली के, उन्हें ये कैसे हेल्पफुल हुआ है? जेव्हा लॉकडाऊन झालं सांगलीमध्ये, तेव्हा अशी सिच्युएशन झालेली की
बाहेरनं काही प्रोडक्ट्स आपण घेऊ शकत नव्हतो सांगलीमध्ये. मग ते फ्रंटलाईन डिफेन्सला जे गरजेचं आहे त्या गोष्टी तर पाहिजेलच पॉसिबल. मग सगळी कम्युनिटी जी सांगलीमध्ये आहे आमची 3D प्रिंटिंगची कम्युनिटी, त्यांनी आम्ही ठरवलं की आपण एक असं प्रोडक्ट बनवूया जे कमी कॉस्टमध्ये बनल किंवा आपल्याला जर पॉसिबल असेल तर आपण डोनेट पण करू शकतो. मग आम्ही काय केलं, आम्ही हे फेस शिल्ड्स बनवले जे आत्ता बाहेरच्या मार्केट रेटला महाग आहेत. मग हे कसं गव्हर्नमेंटला जे आपल्याला द्यायला लागणार ते एकतर डोनेट करून देऊ शकतो किंवा कमी प्राईजला देऊ शकतो. ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन आम्ही एक 100 पीसेस डोनेट केलो. फ्रंटलाईन डिफेन्स पोलिसांना आम्ही डोनेट केलो 100 पीसेस. आणि बाकी जे काही पीसेस असतील त्याला आम्ही हाफ रेटनं विकलोय. आमचे जे काही रेट्स असतात 3D प्रिंटिंगचे त्याचे हाफ रेट्स लावले आम्ही सगळ्याला. अच्छा, जैसे कि आपने कहा कि इसका जो असली प्राइस है वो बाहर ज्यादा है, हाँ. और आपने इस पे आधा प्राइस लगाया, तो हाँ. बाहर कितना है और आप इस पे कितना लगा? बाहेर जर आपण बघायला गेलो प्राइस तर प्राइसिंग ह्याचं जाते 200 to 250 एका पीसचं प्राइसिंग जाते. ओके. पूर्ण एका पीसचं प्राइसिंग जाते 250 पर्यंत. मग ह्याला आम्ही कमी करून केलं आहे 100 रुपीज पर पीस केले. त्यातनं जर आता फ्रंटलाईन डिफेन्सला द्यायचं असेल, गव्हर्नमेंटला त्यांनी द्यायचं असेल तर त्यांनी घेताना लॉट्सनं घेणार. मग लॉट्सनं जेव्हा घेतील तेव्हा आम्हाला प्रॉफिट आम्ही जरा निग्लिजिबल केलं तरी चालतंय. त्यामुळे आम्ही कमी प्राइसिंगला म्हणजे 80 रुपीज पर पीस तरी द्यायला लागले गव्हर्नमेंटला. अच्छा, ये बहुत ही अच्छा काम किया है कि आप अगर गवर्नमेंट के जो वॉरियर्स हैं फिलहाल कोरोना वायरस के, उन्हें अगर प्रोवाइड कर रहे हैं तो ये कम रेट में प्रोवाइड कर रहे हैं, और इन्होंने 100 पीसीस डोनेट भी किए थे हमारे सांगली के पुलिस ऑफिसर्स को. बहुत अच्छी बात है यश. और अगर हम देखें आपके दूसरे प्रोडक्ट्स को, तो आपने ऐसा एक और मास्क भी बनाया, मैं देख सकती हूँ यहाँ पे. हाँ. तो आप इसके बारे में कुछ बताएंगे? ये N95 मास्क आहे. तर मग ह्याच्यामध्ये कसं असते, आपलं जे डॉक्टर्स ते असतात त्यांनी सारखं यूज करत असतात मास्क. मग त्याला कसं होणार की जर आपण कापडाचा मास्क घेतला तर मग त्याच्यामध्ये जास्त विषाणू तोंडावर बसण्याची शक्यता आहे. मग तेव्हा आपण काय करू शकतो की एक मास्कचं शीट घ्यायचं, ह्याच्यामध्ये लावायचं ती मास्कची शीट, परत त्याला अटॅच करायचं आणि हाच मास्क परत डॉक्टर यूज करू शकतात. स्टेरिलाइज करायची गरज आहे, याच्यावरची विषाणू काढायची गरज आहे. खरं मास्कचं जे रिक्वायरमेंट आहे ते कमी लागेल मग डॉक्टर्सना. फक्त जे काही लागतील ते शीट्स लागतील ह्याच्यामध्ये इन्क्लूड करायला. अच्छा, बताइए कि ये जो आपके मास्क हैं जो आपने मैन्युफैक्चर किए हैं सांगली में ही, वो अभी तक कितने सप्लाई हुए हैं? आतापर्यंत आम्ही 500 मास्क प्रोड्यूस केलोय, ज्यातले आम्ही 100 डोनेट केलोय आणि 400 आम्ही सप्लाय केलेलो आहे. मग आता कसं आहे, दिवसाला नीड्स वाढत चाललेले आहेत. कसं व्हायला लागले, 3D प्रिंटिंगने दिवसाला मॅक्सिमम मशीन्सवर डिपेंड आहे. आता माझ्याकडे 2 मशीन्स आहेत, मी तासाला एक प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करू शकतोय. त्यामुळे मी दिवसाला 48 पीसेस मॅन्युफॅक्चर करू शकतोय. तर आत्ताच्या ज्या स्थितीनं कोरोना वाढत आहे त्यानुसार आम्हाला वाटलं की दिवसाला जास्त मॅन्युफॅक्चरिंग व्हायला पाहिजे. मग आता प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंगनुसार आम्ही दिवसाला एका दिवसात 5000 पीसेस मॅन्युफॅक्चरिंग करत आहे. ओके. सो आप मुझे बताएं, आपने कहा कि आपके जो प्रोडक्ट्स हैं बायोडिग्रेडेबल हैं. हां. इसके बारे में हमारे दर्शकों को कुछ बताइए. जे काही आता प्रोडक्ट्स आम्ही जे बनवतोय 3D प्रिंटिंगमध्ये त्याला रॉ मटेरियल लागते. मग रॉ मटेरियलचे पण खूप टाईप्स आहेत, जसं की PLA, ABS, हिप्स, पेटजी तेन. मग ह्याच्यामध्ये जो सगळ्यात जास्त रॉ मटेरियल आपण यूज करतो तो आहे PLA. PLA काय आहे, पॉलिलॅक्टिक ॲसिडचे जे रेझिन्स असतात त्यापासून एक वायर बनते आणि त्या वायरवरून आपण 3D प्रिंट करू शकतो. मग पॉलिलॅक्टिक ॲसिडचं जे रेझिन्स येतात ते येतात कॉर्नस्टार्चपासून. त्यामुळे हे जे काही 3D प्रिंटेड पार्ट्स आहेत ते बायोडिग्रेडेबल आहेत. म्हणजे जर तुम्ही 2 महिन्यांनंतर हे जे जर जमिनीत पुरला तर हे जमीनदोस्त होऊन जातात. ओके. अच्छा, मैं आप लोगों को बता दूं कि यश जो है, इनका सिर्फ यही बिजनेस नहीं है, इनका सिर्फ यही स्टार्टअप नहीं है. एक और स्टार्टअप इन्होंने इसी साल पे किया था जो था फर्निशिंग का. और जैसे कि कई सारे लोग और कई सारे सेक्टर्स अफेक्ट हुए हैं कोरोना वायरस और लॉकडाउन की वजह से, तो उसी तरह से यश का जो फर्निशिंग का बिजनेस था वो भी अफेक्ट हुआ है. तो यश, आप हमें बताइए कि उस बिजनेस में आपका क्या हो गया? स्टार्टअप मतलब एक वॉरेन बफेट ने कहा है कि कभी भी एक ही स्टार्टअप में सब इन्वेस्ट मत करो, 2-3 या स्टार्टअप बना के रखो जिससे आपको प्रॉफिट ज़्यादा आएगा. म्हणून मी 2 स्टार्टअप्स लॉन्च केलते. हा लॉन्च केलता मी लास्ट इयर नोव्हेंबरमध्ये. आणि मग नीड वाटली की आपल्याकडे आहे अजून पुरेसा टाइम की आपण दुसऱ्या स्टार्टअपवर पण लक्ष देऊ शकतो. त्यामुळे आम्ही फर्निशिंग आणि इंटेरियर्सचं पण चालू केलं. पण वर्कर्स जे होते ते UPचे त्यांच्या साईडचे होते, कारण कलाकार त्यांनीच होते. त्यांना खूप कला आहे की फर्निशिंगमध्ये त्यासाठी. आणि लॉकडाऊन जेव्हा झालं तेव्हा वर्कर्स गेले परत त्यांच्या ह्याला गावाला. मग त्यामुळे आता आमच्याकडे वर्कर्स नाही आहेत. मग त्यामुळे सगळ्यात जास्त इफेक्ट जो झालाय तो आमचा फर्निशिंगवर झालाय. त्यामुळे आता आमचं ते जो स्टार्टअप आहे तो जरा बंदच आहे. वो वर्कर्स कहाँ के थे? वर्कर्स यूपी थे. यूपी से थे, और वो अभी अपने घर चले गए लॉकडाउन की वजह से. तो आपका वो जो बिजनेस था अभी बंद हो चुका है काइंड ऑफ. लेकिन अभी बात करें 3D प्रिंटिंग की, तो मुझे बताइए हमारे देश में
इंडिया में 3D प्रिंटिंग ये जो वर्ड है ये मैंने खुद पर्सनली काफ़ी कम सुना है, पर हमारे इंडिया में ये फिलहाल कितने ऐसे बिजनेसेस हैं या 3D प्रिंटिंग के ऐसे एस्टेब्लिश है? जेव्हा मी छंद म्हणून चालू केला तेव्हा भारतामध्ये मशीन्सच अवेलेबल नव्हते. कारण जेव्हा 2015-16 जर विचार केला आपण तर तेव्हा 3D प्रिंटिंग इंडियामध्ये एवढं चालत नव्हतं. कारण तेव्हा मशिनरीजच अवेलेबल नव्हते आणि मशिनरीजचे प्राईस खूप होते. म्हणजे एका मशीनची प्राईस जरा लाखातनं चालू होत होती इकडे. मग जेव्हा आम्ही इंजिनिअरिंगला चालू केलो तेव्हा आम्हाला कळालं की आपण हे मशीन स्वतः पण असेंबल करू शकतो पार्ट्स घेऊन. मग आम्ही बनवलं. लो रेटमध्ये पहिलं मी हॉबी म्हणून बनवली एक मशीन. मग ते मला कॉस्टिंग गेली 50,000ला. मग कसं नंतर हे केलं आम्ही बिझनेसमध्ये याला स्टार्टअपमध्ये कन्वर्ट केलं. मग स्टार्टअपमध्ये कन्वर्ट केल्यावर आमच्याकडे खूप मोठे मोठे पार्ट्स आले प्रिंटसाठी. मग त्या मशीनवरती तेवढे मोठे पार्ट्स प्रिंट करणं पॉसिबल नव्हतं. त्यामुळे आम्हाला एक इंडस्ट्रियल प्रिंटर विकत घ्यायला लागला, जो आम्हाला कॉस्टिंगला गेला 70,000 to 1 लाख मध्ये. मग त्यानंतर मग रॉ मटेरियल्स आले, सगळं आलं. ओके सो जैसे कि आपने कहा कि इंडिया में फिलहाल इतने हैं, अगर बात की जाए सांगली की तो कितने से 3D प्रिंटिंग के जो सांगलीमध्ये मी जेव्हा चालू केलो तेव्हा माझ्याकडेच पहिला प्रिंटर होता. त्यानंतर खूप कॉन्टॅक्ट्स वाढले. मुलांना कळायला लागले की 3D प्रिंटिंग काय आहे. अच्छा आता जेवढे पण 3D प्रिंटर सांगलीमध्ये अवेलेबल आहेत ते सगळे एंटरप्रेनर्सच आहेत. ते सगळे कमी एजचीच मुलं आहेत. अच्छा 23-25 हाच एज आहे फक्त. मग काही जणांनी माझ्याकडनंच प्रिंटर्स विकत घेतले. काही जण आता रॉ मटेरियल्स माझ्याकडनं अवेलेबल करून घेतात. परत काही कॉलेज स्टुडंट्स असतील त्यांनी त्यांचे प्रोजेक्ट्स माझ्याकडनं करून घेतात 3D प्रिंटसाठी. ये जो 3D प्रिंटर्स है ये कहाँ से मिलते हैं आपको? 3D प्रिंटर्स एकतर आपण इन इंडिया असेंबल करू शकतो Okay. किंवा बाहेर युरोप, चायना किंवा दुसऱ्या कंट्रीजमधनं आपण इम्पोर्ट करू शकतो. अगर इंडिया में असेंबल करना है तो कहाँ से होगा वो? इंडिया असेंबल करायचं असेल तर सुरतमधनं पार्ट्स आपण मागवू शकतो Okay. आणि इकडे असेंबल करू शकतो. सुरतमधनं इन इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पण आता चालू केले. वोल 3D म्हणून कंपनीज आहे, ऑगमेंट 3D म्हणून कंपनीज आहेत, यांनी प्रोव्हाइड करतात. आता इन सांगली म्हटलं तर इन सांगलीमध्ये आम्ही पण स्वतःचे मशिनरीज पण अवेलेबल करणार आहे आता 1-2 महिन्यात. ओके मग त्यानुसार आम्ही कम्युनिटी आता वाढायला लागली सांगलीमध्ये. मग हेच आपल्याला आता संधी आहे की हा बिझनेस ग्रो करायचा. ओके और फिलहाल अगर देखा जाए आपके जो मास्क हैं उनकी फिलहाल डिमांड क्या है? बिकॉज अभी लॉकडाउन में जो वॉरियर्स हैं उन्हें ऐसे मास्क की काफ़ी ज़्यादा ज़रूरत है, बिकॉज वो जो पीपी गियर्स होते हैं वो तो होते ही हैं, लेकिन ऐसे मास्क हमने बहुत ही कम देखे हैं, क्योंकि जैसे कि कहा ये फॉरेन का प्रोडक्ट है बट देन यहाँ पे मैन्युफैक्चर किया गया है. तो अभी फिलहाल इसकी डिमांड क्या है यहाँ पे? आता डिमांड म्हटलं तर कोरोना व्हायरस आता महिना आठवड्याने वाढत आहे. आपण अवॉइड केलं तरी हे नंतर परत आणि येणारच आहे. मग त्या आम्ही फ्युचरचा विचार करून आता दिवसाला आम्ही 5,000 प्रोडक्ट्स बनवायला लागलोय. म्हणजे एकदम कुठं एका गावात एकदमच नीड निघली की पूर्ण गावातल्या माणसांना हे प्रोव्हाइड करायला लागणार आहे. मग त्यानुसार आमच्याकडे आता तेवढे पार्ट्स अवेलेबल आहेत. ओके और अगर बात की जाए इसके मार्केट में, अगर आप इसको प्रोडक्ट को आपने अभी तक रखा है या फिर आपने ऑनलाइन पोर्टल्स पे इसको अपलोड करने की सोचा है? ऑनलाईन पोर्टल्सवरती आम्ही अजून अपलोड केलेलं नाही आहे. मार्केटमध्ये आम्ही सेलिंग करत आहे. जी आता हे ISO सर्टिफाईड अजून एक प्रोडक्ट येणार आहे इंजेक्शन मोल्डिंगचा. तो ISO सर्टिफाईड झाला की ते आम्ही मेडिकल्समध्ये पण सेल करू शकतोय किंवा कोणाला एखाद्याला विकायचंच असेल त्याच्या गावामध्ये तर ते पण आम्ही सप्लाय करून देऊ शकतोय. ओके तो जैसे कि आपने देखा कि यश ने कहा है कि उनके बहुत ही अच्छे फ्यूचर प्लान्स है, लेकिन अभी बात करते हैं एक्चुअल फ्यूचर प्लान की. तो यश आप मुझे बताओ कि आपने इतने यंग एज में ये शुरू किया है और अभी आप कोविड-19 में जो वॉरियर्स फेस कर रहे हैं उनको आप मदद भी कर रहे हैं इन प्रोडक्ट से. तो फ्यूचर आपका प्लान क्या है कि आप अपने बिजनेस को कैसे एक्सपांड करेंगे? फ्युचर प्लॅनमध्ये म्हणायला गेलं तर आमचं स्वतःचं एक मशीन बनवायचं प्लांट सुरू करायचं आहे आम्हाला. म्हणजे इन हाऊस जरी असेल म्हणजे पार्ट्स असेंबल करायचे, बाहेरून पार्ट्स मागवायचे, सगळं स्वतःचं एक 3D प्रिंटरचं एक पेटंट पण मिळवायचं आहे, जे की पॉसिबल आहे. आता एक 5-6 महिन्यात पॉसिबल आहे की आमच्या स्वतःच्या पेटेंट मधले प्रिंटर्स इथे इंडियामध्ये विकायला सुरू होतील. ये एक्चुअली बहुत ही अच्छी बात है, जैसे कि हमारे जो मोदी जी हैं और या फिर हमारा जो इंडिया का फिलहाल मंत्रा है वो है लोकल से वोकल या फिर लोकल से ग्लोबल करना है. तो उसमें जो यंग एंटरप्रेन्योर्स है वो भी फिलहाल ज़्यादा अच्छा इंपॉर्टेंस दिखा रहे हैं, उनका काफ़ी अच्छा रोल है. जैसे कि यश है और जो मैंने इंटरव्यू लिया था हर्ष का वैसे है, और आई एम श्योर ऐसे कई सारे लोग होंगे यंग एंटरप्रेन्योर्स होंगे जिन्होंने ऐसे प्रोडक्ट्स को लॉन्च किया रहेगा और इंडिया में ही उसका मैन्युफैक्चरिंग और उसका जो भी डिस्ट्रीब्यूटिंग है वो इंडिया में ही हो रहा है और सारे प्रोडक्ट्स इंडिया में ही घूम रहे हैं. जी हाँ, तो ये बहुत ही अच्छी बात है. और इसके बाद में मैं आपसे एक पर्सनल सवाल पूछना चाहती हूँ यश, कि आपके पेरेंट्स जो हैं उनका रिएक्शन क्या था जब आपने ये सोचा कि आपको खोलना है? जेव्हा मी छंद म्हणून मशीन घ्यायचं म्हणलं घरी की मी असेंबल करतो, मी बनवतो, चालू तरी करतो, तेव्हा घरातल्यांचा रिस्पॉन्स होता की होईल का हे पॉसिबल. कारण इकडे कसं आहे की
जेव्हा आपल्याकडे माहीत नाही आहे 3D प्रिंटिंग काय आहे, त्या साईडला पॅरेंट्स विचार करतील, राईट प्रॉफिटचाच विचार करणार पॅरेंट्स कायम करताना. त्यामुळे पहिला जर ऑपोज होता, मला 1 मंथचा डिले दिलता. 1 मंथमध्ये म्हटलेले की तू 1 मंथ पूर्ण शिक काय असते 3D प्रिंटिंग, मशीन कशी असत्या. मग ते जेव्हा मी शिकलो तेव्हा मग वडील स्वतः म्हणले की मी घेऊन देतो मशीन, तू मागव. मग असं आम्ही पार्ट्स मागवले आणि असेंबल केल्यात मशीन्स आता. अच्छा, और अभी आपको पेरेंट्स का और सबका सपोर्ट है? हां, सपोर्ट आहे, फुल सपोर्ट आहे तसा घरातल्यांचा. कारण सपोर्ट आहे म्हणून मी दुसरा स्टार्टअपचा पण विचार केलो ओके. आणि त्याला पण त्यांनी सपोर्ट खूप केला. आता सिच्युएशनच अशी आली की आपल्याला तो दुसरा स्टार्टअप बंद करायला लागला. त्यामुळे कोरोनाचा डाऊनफॉल म्हटलं तर एक स्टार्टअप बंद झालाय आणि चांगलं म्हटलं तर मग दुसऱ्या स्टार्टअपमध्ये आम्हाला Right. प्रॉफिट झालाय खूप. राइट, ये तो सही बात है बिकॉज अभी, लेकिन अगर हम राइट साइड देखें तो आपका ये जो स्टार्टअप वाला दूसरा बिजनेस है वो तो काफ़ी चला है और हमारे जो वॉरियर्स हैं उन्हें ये जो प्रोडक्ट्स हैं काफ़ी हेल्प कर रहे हैं. सो आपके जो दूसरे प्रोडक्ट्स हैं, बिकॉज कई सारे लोग अभी ये जो इंटरव्यू देख रहे हैं उन्हें 3D प्रिंटिंग के प्रोडक्ट्स क्या है इसके बारे में काफ़ी क्वेश्चन होगा. तो फिलहाल अभी आप मुझे आपके जो दूसरे प्रोडक्ट्स हैं उसका छोटा सा डेमो दे दीजिए ओके. ताकि जो भी लोग ये इंटरव्यू देख रहे हैं उन्हें पता चले कि 3D प्रिंटिंग जो है ये क्या क्या कमाल कर सकता है. सो आप हमें ये बताइए. सो अभी हमने देखा जो इन्होंने डेमो दिखा अपने 3D प्रिंटिंग्स का, और आपने ये भी देखा कि क्या क्या कमाल कर सकता है, वो भी चीप रेट्स में. मैं इन्हें प्रमोट नहीं कर रही हूँ लेकिन मैं इन्हें एनकरेज कर रही हूँ कि ऐसे ये प्रोडक्ट्स और बनाएं ताकि जो हमारे इंडिया में चीज़ें बनी हुई हैं लोग ऑलरेडी यूज़ कर रहे हैं उसके बदले कुछ और नया दिखे यहाँ पे और कुछ ऐसी नई चीज़ें हमें इंडिया में यूज़ करने को मिले. इसलिए मैंने इन प्रोडक्ट्स का डेमो आप सबको दिखाया. और लास्टली मैं आपसे पूछना चाहूँगी, इस कोरोना वायरस में, लॉकडाउन में कई सारे लोग फेस कर रहे हैं, कई सारे लोग सोशल डिस्टेंसिंग मेंटेन नहीं कर रहे हैं, कुछ फॉलो कर रहे हैं, कुछ अनफॉलो कर रहे हैं, तो उनको आप क्या मैसेज देना चाहेंगे? घरी राहावा आणि सेफ राहावा. ओके. और अगर मैं आपसे ये मैसेज पूछूं कि जो यंग एंटरप्रेन्योर्स हैं जिन्हें आपकी तरह ही कुछ करना है और यंग एज में उन्हें अपना स्टार्टअप करना है, तो उन्हें आप क्या मैसेज देना चाहेंगे? धाडस करा, बाकी काही मेसेज नाही, धाडस करा. कारण जोपर्यंत तुम्ही ट्राय करणार नाही ना तोपर्यंत कळणार नाही की तुमच्यात स्किल काय आहे आणि आपण कशात पुढे जाऊ शकतोय. राईट. आता स्टार्टअप करायचं म्हटल्यावर तुम्हाला धाडसच करायला लागणार आहे. कारण जॉब मिळतो कारण त्याच्यात आनंद मिळेल नाही मिळेल सांगता येत नाही. कारण जेव्हा आपण स्टार्टअप करतो, आपण स्किलला, आपल्या हॉबीला पुढे नेतो, त्यातच आनंद आहे. दिस इज द फ्यूचर एक्चुअली. हमारे सांगली का तो फ्यूचर है ही, लेकिन हमारे इंडिया का भी ब्राइट फ्यूचर है कि यंग एंटरप्रेन्योर इतना अच्छा मैसेज दे रहे हैं. सो यश, थैंक यू सो मच, आप यहाँ पे आए और आपने अपने प्रोडक्ट्स से हमें ये बताया कि एनीथिंग इज पॉसिबल, चाहे वो यंग हो चाहे वो कौन भी हो, प्रोडक्ट्स कौन से भी बन सकते हैं और जो प्रोडक्ट्स फॉरेन में बनते थे वो यहाँ पे भी बन सकते हैं. सो आपने अपना टाइम निकाला और आपने हमें इतनी सारी इन्फॉर्मेशन दी, हमारे दर्शकों को इतनी इन्फॉर्मेशन दी. सो थैंक यू सो मच फॉर Thank you. दैट. और ये थे हमारे साथ यश मखदूम, जिन्होंने किया है मैकेनिकल इंजीनियर, जिनकी एज बहुत छोटी है लेकिन इस छोटे एज में इन्होंने यंग एंटरप्रेन्योरशिप का सोचा और इन्होंने ये करके भी दिखाया और सांगली में ये बहुत ही ज़्यादा हेल्प कर रहे हैं इनके इस प्रोडक्ट से. सो आई होप आपको ये इंटरव्यू पसंद आया एंड टिल देन स्टे होम, स्टे सेफ, घर पे रहिए, घर से बाहर मत निकलिए, सोशल डिस्टेंसिंग मेंटेन कीजिए, मास्क पहनिए एंड हमारा शो देखते रहिए, सी न्यूज़ देखते रहिए, माई टीवी देखते रहिए. थैंक यू सो मच.